नमस्ते महामाये श्रीपीठे सूरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर चैत्र नवरात्रीत बऱ्याच घरात घटस्थापना केली जाते, काही घरात फक्त सेवा केली जाते। ज्या पद्धतीने शारदीय नवरात्र महत्त्वाचे असते, अगदी त्याच पद्धतीने चैत्र नवरात्र सुद्धा तेवढीच महत्त्वाची मानली गेली आहे। नवरात्रीला आमच्याकडे घटस्थापना केली जात नाही, पण तुम्ही सेवा मात्र करू शकता। ज्या पद्धतीने शारदीय नवरात्रीमध्ये देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते, त्याच पद्धतीने चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा देवींच्या 9 रूपांची पूजा केली जाते, तिची सेवा केली जाते। या चैत्र नवरात्रीच्या कालावधीमध्ये नवरात्रीचा प्राण मानला जातो आणि तो म्हणजे नवरात्रीमध्ये कुळाचार, कुळधर्म या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। आता तो कुळाचार कधी करायचा, कसा करायचा, तसेच घट विसर्जन, पूर्णाच्या दिव्यांची आरती, अष्टमीच्या सेवा, हवन, कुंकुमार्चन संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत शेअर करत आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, तसेच कमेंटमध्ये तुमच्या कुलस्वामिनीचं नाव लिहायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण सर्व भक्तिभावाने घटस्थापना करत असतो, त्याचबरोबर घटापुढे, देवीपुढे अखंड दिवा प्रज्वलित करत असतो। रोज फुलांच्या माळा आपण घटाला लावत असतो, त्याचबरोबर मातीमध्ये रुजलेले धान्य ही चांगलं मोठं झालेलं असतं। तर या सर्व गोष्टी, त्याचबरोबर आपण कलश स्थापनाही केलेली आहे। या सर्व गोष्टी विसर्जनाच्या दिवशी म्हणजे घट आपण कसे उठवावे याविषयी आपण सर्व विधिवत माहिती प्रथम जाणून घेऊया। दुर्गा देवीसह 9 दिवस या कलशाची आपण विधीपूर्वक पूजा केली जाते। असे केल्याने घरात सुख समृद्धी येते, तसेच घरात संपत्ती वाढते। 9 दिवसाच्या पूजेनंतर अखेरचा दिवस आपण कलश विसर्जन म्हणजेच घट विसर्जन करत असतो आणि त्यासाठी शुभमुहूर्त पाहावा लागतो आणि ते विधिवत करावं लागतो। कलश विसर्जन म्हणजे घट विसर्जन करताना काही चूक होता कामा नये। घरात कलशाची स्थापना केलेली असेल तर अखेरचा दिवस त्याचं विसर्जन कसं करायचं याबद्दलची आपण माहिती प्रथम जाणून घेणार आहोत। यंदा चैत्र नवरात्री घट विसर्जन हे रविवारी 6 एप्रिल 2025ला रामनवमीला आहे। या दिवशी हवन आणि पूजन या करण्यासोबत तुम्ही कन्यापूजन सुद्धा करू शकता। घरोघरी महिलांनी घटस्थापना केलेली आहे, त्याचबरोबर अखंड देवाची सुद्धा पूजा केलेली आहे। प्रथम विसर्जनाचा मुहूर्त आपण जाणून घेऊया। अभिजित मुहूर्त आहे दुपारी 12:04 ते 12:54 अमृतकाल मुहूर्त आहे दुपारी 11:46 1:25 आणि ब्रह्ममुहूर्त आहे पहाटे सकाळी 4:41 5:29 तर अशुभ मुहूर्त आहे राहू काळ म्हणजेच 5:07 ते 6:40 संध्याकाळी। तर तुमच्या वेळेनुसार तुम्ही घट विसर्जन करू शकता, फक्त राहू काळामध्ये घट विसर्जित करू नका व कोणतीही सेवा या काळामध्ये करू नका। आता रविवारी घट विसर्जना दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठून सर्वप्रथम आंघोळ करून सर्व परिसर आपल्याला स्वच्छ करायचा आहे। उंबऱ्याला हळदीचं लेपन पण लावायचं आहे, तसेच दाराला आंब्याचं पानांचं तोरण लावा, दारामध्ये रांगोळी काढा आणि नंतर आपण पूजेला सुरुवात करूया। सर्वप्रथम देवीची आपल्याला पूजा करायची आहे, घटाला माळ लावायची आहे। अखंड दिव्यामध्ये तेल संपत आलं असेल तर त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे। देवघरामधील सर्व देवांची आपल्याला पूजा करायची आहे, कारण विड्याच्या पानावर आपण 9 दिवस देव ठेवले होते, त्यामुळे देवांना स्वच्छ करून घ्यायचं आहे। त्यानंतर यथासांग अशी देवांची पूजा करायची आहे, देवांना फुलं व्हायची आहेत। त्याचबरोबर आपण देवीसमोर टाक ठेवला असेल म्हणजेच घटासमोर किंवा देवीची मूर्ती ठेवली असेल तर ती सर्वप्रथम उचलून आपल्याला एका ताम्हणात घ्यायची आहे। त्यावरती पाण्याने पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचा आहे देवीला आणि त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये देवीची स्थापना करायची आहे नेहमीच्या ठिकाणी आणि पूजा देखील करून घ्यायची आहे। आता गणपती बाप्पांची देवीची आरती आपल्याला या दिवशी न विसरता करून घ्यायची आहे। आता आरती ही पूर्णांच्या दिव्यांनीच करायची असते आणि त्यालाच म्हणतात कुलधर्म कुळाचार। तर आपल्या कुलधर्म कुळाचाराप्रमाणे तुम्ही पूर्णांचे दिवे 5, 7, 11, 21, 51 यापैकी घेऊ शकता व या दिव्यांनी आपल्याला आरती करायची आहे। आता दिवे कसे बनवायचे ते प्रथम पाहूयात। तर हरभऱ्याची डाळ शिजवून घ्या, नंतर त्यामध्ये गूळ खिसून घ्या, नंतर त्याचं पुरण बनवा, नंतर त्याचे छोटे लहान लहान गोळे बनवा, मध्ये त्याला होल बोटाने पाडा आणि त्याच्यामध्ये तूप टाकून दुहेरी वात किंवा फुलवात ठेवा व या दिव्यांनी आपल्याला गणपती बाप्पांची देवीची आरती करायची आहे।
तसेच आपण साधे दिवे करतो, त्यातील सर्व दिवे लहान करायचे असतात. कणकीचे दिवे करतो तसे पुरणाचे दिवे केले तरी सुद्धा चालतात. आणि नंतर आरती झाल्यानंतर अर्ध्या 1 तासाने हे दिवे तुम्ही प्रसाद म्हणून घरातील सर्वजण खाऊ शकतात. तसे शिल्लक राहिले तर गाईला द्या. आता हे झाले पुरणांच्या दिव्यांची आपल्याला आरती आणि आपला कुलधर्म कुळाचार. अजून आपल्याला आरती झाल्यानंतर आपण जेवणाचा जो नैवेद्य आहे देवीचा, तो पुरणपोळीचा नैवेद्य सर्व देवांना दाखवा. काही ठिकाणी खिरीचा, बासुंदीचा, बत्ताशाचा नैवेद्यही दाखवला जातो. आता घट उठवायचा आहे, त्यासाठी स्त्रिया पुरुष यापैकी तुमच्याकडे जे काही घट उठवतात त्यांनी घट उठवा, पण गरोदर महिलांनी घटाला हात लावू नये. काही ठिकाणी घट उठवण्या अगोदर घटाला दुधाचा किंवा दहीभाताचा नैवेद्य सुद्धा दाखवला जातो व नंतर घट उठवला जातो. घटाला प्रथम हळदी कुंकू व अक्षदा व्हा आणि मग घटाला उचला. देवीचा जय जयकार करत 3 वेळा घट उचलून खालीवर असा करावा व प्रत्येक वेळी आई राजा उदय उदय असा जयघोष करावा. आणि नंतर उत्तरेकडे थोडा सरकवला जातो किंवा थोडा उत्तरेकडे ठेवला जातो. तसेच अखंड दिवा आहे, थोडा उत्तरेकडे सरकवावा. अखंड दिवेतील तेल जोपर्यंत आहे तोपर्यंत तो तसाच ठेवावा. जेव्हा संपेल तेल तेव्हा तो उचलावा, स्वच्छ करावा आणि तो स्वतः मात्र आपण विझवू नये. आपण घट ठेवला होता तर त्याच्यामधील जे पाणी आहे ते सर्व घरभर आपल्याला शिंपडायचं आहे. त्याचबरोबर घरातील जे आपली मंडळी आहे त्यांच्या अंगावर आपल्याला हे पाणी शिंपडायचं आहे. तरी घटामध्ये जर थोडंसं पाणी काही शिल्लक राहिलं असेल तर आपण ते तुळशीला घालायचं आहे. शेवटी देवीला क्षमा मागा. देवीसमोर नाक घासा. देवीला मनापासून काही चुकलं असेल त्याची क्षमा मागावी व घरामध्ये मुलाबाळांना तसेच घरामध्ये आपल्याला बरकत यावी अशी तिच्यापुढे मागणं करावं, प्रार्थना करावं. ही प्रार्थना आरती झाल्यावरतीच करायची असते, नंतर घट उठवायचा असतो. तसेच घट उठवल्यावरच आपण उपवास सोडू शकतो. मात्र ज्यांना रामनवमीचा उपवास धरायचा असेल त्यांनी दुसऱ्या दिवशी सोमवारी 7 तारखेला दुपारी उपवास सोडायचा आहे. आता घटाखालील किंवा दिव्याखालील अक्षता चांगल्या असतील तर पक्ष्यांना घाला, चांगल्या नसतील तर विसर्जित करा. तसेच घटातील माळा, फुले सर्व विसर्जित करावे. तसेच घटाची सुपारी, नाणे हे तुम्ही नवीन कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवू शकता. तसेच घटाचे जे काही धान्य उगवलेलं असतं ते सुद्धा तुम्ही 1-2 ते तिजोरीमध्ये ठेवू शकता, कारण याला आपण दहन म्हणतो. जो घटाला नारळ आहे त्याला विसर्जित करायचा आहे, कारण तो फोडून खायचा नाही. तुमच्याकडे प्रथा असेल तर तुम्ही तो प्रसाद म्हणून खाऊ शकता, कारण आपण त्या देवीचं स्वरूप मानतो. त्यामुळे तो नारळ माझ्या मते विसर्जित करावा, तो पाण्यात करा. घटाचा जो धागा हातामध्ये तुम्ही बांधू शकता. जो घट आहे त्याला आपण घट म्हणतो, जे छोटे मडके आहे त्याला ते पक्ष्यांना पाणी ठेवण्यासाठी करा. जी दक्षिण असेल ती मंदिरात गेल्यावर दानपेटीत टाका. तसेच घटाची जी काही माती आहे ती शेती असेल शेतीमध्ये टाका किंवा कुंड्यामध्ये असतील तर कुंड्यामध्ये टाका तरीही चालेल. बाकी जे साहित्य आहे ते तुम्ही एखाद्या झाडाखाली विसर्जित करू शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता. तसेच या दिवशी एखादी कुमारी का किंवा सुवासीन बोलावून हळदी कुंकू लावावे. सुवासिनीची ओटी भरा, तिला फळ खायला द्या. कुमारिका असेल तर तिला भेटवस्तू द्या, तिलाही खायला एखादं फळ द्या किंवा थोडासा शिरा बनवूनही त्यांना खायला देऊ शकता. जर देवीची ओटी भरली असेल तर त्या साहित्याचं तुम्ही काय करावं याचा व्हिडिओ मी अगोदर टाकलेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घट उठवल्यावर लगेच विसर्जित करू नका. 1 दिवस तरी आपल्या घरात ठेवा आणि दुसऱ्या दिवशी तो तुम्ही विसर्जित करू शकता. आता अष्टमीला कोणत्या सेवा करणे अत्यंत महत्त्वाचे आहेत ते जाणून घेऊया. या सेवा न चुकता करायच्या आहेत, त्या शनिवारी करायच्या आहेत. तर दुर्गाष्टमी खरं तर प्रत्येक महिन्याला अष्टमी येते, पण शारदीय नवरात्रीतली अष्टमी आणि चैत्र नवरात्रीतली अष्टमी ज्याला महाअष्टमी असं म्हटलं गेलं आहे, अतिशय महत्त्वाचा आणि खूप मोठा हा दिवस असतो. या दिवशी सेवा करायला चुकवायच्या नाहीत. भलेही तुम्हाला या चैत्र नवरात्रीच्या कालावधीमध्ये हे जे काही 3-4 दिवस झाले आहे त्यांच्या तुम्हाला काही सेवा करायला नाही जमल्या तरी चालेल, पण दुर्गाष्टमीच्या दिवशी सेवा झालीच पाहिजे. आणि येत्या 5 तारखेला म्हणजे शनिवारी 5 एप्रिलला दुर्गाष्टमी आली आहे. तर आता ही दुर्गाष्टमी साजरी कशी करायची, सेवा काय करायच्या हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. पहिली सेवा आहे कुंकुमार्चन. कुंकुमार्चन सुद्धा करायचं आहे. जसं या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपल्याला सप्तमीपर्यंत काही सेवा करणं झालं नाही तरी सुद्धा या दुर्गाष्टमीला कुंकुमार्चन घरात झालंच पाहिजे. मग ते तुम्ही कुळदेवीच्या टाकावर करा, मूर्तीवर करा किंवा फोटोवर करा. आता लक्ष्मीच्या मूर्तीवर करा, श्रीयंत्रावर करा, जे तुमच्या घरामध्ये उपलब्ध आहे त्याच्यावर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन करणं म्हणजेच तुम्हाला
जो मंत्र येत आहे तो मंत्र म्हणत श्रीसूक्त म्हणून सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. खूप छान आणि उच्च कोटींची सेवा आहे. ही जी सेवा करतात त्याला अनुभव हा आलेलाच आहे. आता दुसरी सेवा आहे ती कुंकुमार्चन करून झाल्यावर आपल्याला जर उद्योगधंदा बरकत यावी किंवा उद्योगधंदा चालावा याच्यासाठी एक महत्त्वाची सेवा सांगणार आहे. तर त्यासाठी 16 लवंगा घ्यायच्या आहेत. घरात 16 लवंगा असतात आपल्याला, तर त्या 16 लवंगा घ्या. व्यवस्थित मात्र फुलासहित 16 लवंगा घ्याव्यात. 16 लवंगा एका वाटीमध्ये घ्या. एक लवंग उजव्या हातात घ्यायची, हातामध्ये ठेवा. महालक्ष्मी अष्टकम पठण करायचं आहे. महालक्ष्मी अष्टकम अतिशय उच्च कोटींची सेवा आहे आणि याचे अनुभव भरमसाठ आहेत. खरं तर महालक्ष्मी अष्टकम पठण करायची याची सुद्धा एक योग्य पद्धत आहे. महालक्ष्मी अष्टकम पठण करताना बघा, श्री गणेशाय नमः, इंद्र उवाचम, नमस्ते अस्तु महामाये, श्रीपीठे सूरपूजिते, शंखचक्र गदाहस्ते, महालक्ष्मी नमस्तुते. खरं तर महालक्ष्मी अष्टकम हे 1 ते 8 ओव्यापर्यंतच असतं, नंतरची फलश्रुती असते. पण तुम्हाला काय करायचं आहे, आता सुरुवातीला मी एक लवंग घेतल्यावर सगळं महालक्ष्मी अष्टकम पठण करायचं फलश्रुतीसहित. महालक्ष्मी अष्टकम पठण करणार आणि एकदा करून झालं की ती लवंग उचलायची आणि साईडला ठेवायची. परत दुसरी लवंग घ्यायची, परत एक वेळा महालक्ष्मी अष्टकम पठण करायचं, परत ती साईडला ठेवायची. थोडक्यात काय, प्रत्येक वेळा एक एक लवंग घेऊन 16 वेळा लवंग हातात घ्यायच्या. आपल्याकडे 16 वेळा महालक्ष्मी अष्टकम पठण करायला होईल. आता सगळ्यात लवंगा जर हातात घेऊन डायरेक्ट 16 वेळा महालक्ष्मी अष्टकम पठण केलं तर नाही का चालणार? तर नाही चालणार. एक एक लवंग घेऊनच लक्ष्मी अष्टकम पठण करायचं आहे 16 वेळा. लवंगाचा एक एक मान असतो. कॉमन सेवा एक एक, स्वतंत्र सेवात फरक आहे. हे सगळं करून झाल्यावर, ही सेवा करून झाल्यावर एक लाल कपड्यामध्ये दुर्गाष्टमीला या दिवशी त्या लवंगा घ्या. त्या 16 लवंगा घ्यायच्या. पूर्ण सेवा झाल्यावर त्याला एक त्याच गाठण बांधायची, पोटली करायची. लाल रंगाच्या कपड्यामध्ये किंवा अगदी लाल तुमच्याकडे बटवा असेल त्याच्यात पण ठेवू शकता, मात्र तो नवीन असावा. आणि परत हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या. माता लक्ष्मीला प्रार्थना करायची की मी जे काही प्रामाणिकपणे कष्ट करते आहे, माझा जो काही व्यवसाय धंदा आहे त्याला बरकत मिळू दे, त्याला यश मिळू दे अशी प्रार्थना करावी. आणि ते गाठोडं बांधलेलं बटवा तुमच्या तिजोरीमध्ये किंवा तुमचा जो गल्ला आहे त्या ठिकाणी ठेवायचा आहे. या पद्धतीने तुम्हाला शनिवारी ही सगळ्यात सेवा करायची आहे. दिवसभरात कधीही तुम्ही पहाटेपासून रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकता, काय हरकत नाही. आता मासिक धर्म, सुतक, विटाळ यामध्ये ह्या सेवा तुम्हाला अजिबात करता येणार नाहीयेत. आता तिसरी सेवा आहे महालक्ष्मी अष्टकम. 16 वेळा पठण या दिवशी आवर्जून करावं. 16 पाठ या दिवशी करावेच. शनिवारी अष्टमीला या चैत्र नवरात्रीच्या कालावधीमध्ये दुर्गा सप्तशती पाठ अगदी नाही करणं झालं तरी शनिवारी चुकवायचं नाही. महाअष्टमी ज्याला म्हणून आपण ओळखतो, महाअष्टमीला या दिवशी कुलदेवीची सेवा झालीच पाहिजे. एक पाठ जरी झाला तरी सोन्याहून पिवळं. एक पाठ दुर्गा सप्तशतीचा या दिवशी आवर्जून करा. दुर्गा सप्तशतीचा पाठ ज्यांना अगदी नाहीच करणं झालं तरी 11 वेळा कुंजिका, शुद्ध कुंजिका स्तोत्र पठण करा. शुद्ध कुंजिका स्तोत्र पठण केल्याने दुर्गा पाठाचंच फळ मिळत असतं असं म्हटलं आहे. तर याच्यातली जेवढी काही सेवा तुम्हाला करता येईल तेवढी करा. आता चौथी सेवा शेवटची आहे. दुर्गा अष्टमीला हवन आवर्जून करावं. आता हे हवन का करावं? आपण घरात चिडतो, ओरडतो, जोराजोरात बोलतो, म्हणजे लहान मुलांना ओरडतो, रागवतो, संताप व्यक्त करतो ना, तर घराला दोष लागतो. कितीही घर तुम्ही चकाचक ठेवा, किती सुंदर ठेवा, पण जो लागलेला दोष आहे तो कमी करण्यासाठी ना वर्षभरात घरात भजन, कीर्तन, आरत्या, हवन झालं पाहिजे. चैत्र नवरात्रीला हवन करा. साधं हवन असतं. तुम्ही गाईच्या शेणाच्या गवऱ्या घ्या, थोडंसं समिता टाका, तूप टाका. अगदी तुम्हाला आहुती द्यायला काही नाही जमलं तरी तुपाची आहुती द्या. ओम ह्रीम क्लीम चामुंडा विच्छे स्वाहा. ओम ह्रीम क्लीम चामुंडा विच्छे स्वाहा. जेव्हा स्वाहा बोलताना तेव्हा अर्थात आई भगवती तिचं मुख खुलत असते आणि तिथे अन्न ग्रहण करत असते. तुम्ही खिरीचा पण स्वाहा करू शकता. ज्यांना काहीही नाही जमत त्यांनी तुपाचा करा. अगदी थोडीशी तांदळाची खीर करा. देवासाठी आपण करू शकतो आणि त्याचा स्वाहा केला तरीही चालेल. हवन कोणीही करू शकतं, काही बंधन नाही. कुलदेवीची सेवा ही आपल्या आयुष्यातला अविभाज्य भाग आहे. अन्न, वस्त्र, निवारा या पद्धतीने कुलदेवीची सेवा, कुळधर्म, कुळाचार करणं खूप महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला अष्टमी आणि नवमीची संपूर्ण आई भगवती सेवेचा संपूर्ण माहितीचा व्हिडिओ शेअर केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.